नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका सुंदर आणि अर्थपूर्ण सणाबद्दल बोलणार आहोत. त्याची माहिती जाणून घेणार आहोत. ते म्हणजे भोगी. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, जसं मलाही पडतो, की मुख्य सण तर उद्या आहे, मग आज आपण भोगी का साजरी करतो आणि त्यामागचा खरा अर्थ नेमकं काय आहे? तर चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण साजरा करतो. तर हा सण फक्त एक परंपरा नाही बरं का, तर नव्या सुरुवातीचा संदेश देणारी एक महत्त्वपूर्ण घटना आहे. तर भोगी म्हणजे जुनं सोडून देणं आणि नव्याचं स्वागत छान करणं. तर फ्रेंड्स, ह्यावेळी आमच्या घरची भोगी ही खरंच खूप स्पेशल झाली, बिकॉज जे काही आपण ह्या भोगीच्या दिवशी भाज्या करतो, म्हणजे मिक्स भाजी करतो, याच्या सगळ्या भाज्या आल्या होत्या ते गावाकडून. माझे पप्पा गावाला गेले होते, तर त्यांनी येताना शेतातल्या सगळ्या भाज्या मामानी दिल्या होत्या, मामीनी. तर त्यामुळे एक छान प्रकारे आजचा भोगीचा कार्यक्रम आमचा झालेला आहे. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये खूप असे सण आहेत, त्याचं नातं शेताशी जोडलेलं असतं, शेतकऱ्यांशी जोडलेलं असतं. कारण आपला देश हा कृषीप्रधान आहे. शेतकरी वर्षभर शेतात राबतो, घाम गाळतो, मेहनत करतो. भोगी हा सण म्हणजे त्या मेहनतीचा सन्मान करणे. या काळात खरीप पीक काढणी पूर्ण झालेली असते आणि शेतकऱ्याच्या घरात समाधान असतं. म्हणूनच भोगी म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे लोणी. आणि तुम्हाला माहिती आहे की आजचं लोण्याचं महत्त्व किती भारी, किती भयानक आणि किती टेस्टी आहे ते. गरम भाकरीवर लोणी, आहा, एक वेगळाच स्वाद येतो. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, म्हणजे आपल्या घरी जरी कंटिन्युअस म्हणजे रोजच्या रोज जरी बाजरीची भाकरी होत असेल किंवा आठवड्यातून एकदा, महिन्यातून, तरी पण आजच्या दिवशी जी काही बाजरीची भाकरी आपण करतो त्याची जी चव आहे ती खरंच एक अविस्मरणीय चव देऊन जाते आपल्याला. हे तरी मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच सांगा. आणि आता आपला प्रसाद वगैरे सगळं झालेलं आहे, म्हणजे मम्मीनं मिक्स भाजी केलेली आहे आणि बाजरीची भाकरी झालेली आहे. आणि आता छान असे नैवेद्य दाखवते येते. आणि इथे नैवेद्य दाखवल्यानंतर ती आपण चाललेलो आहे आपल्या मंदिरामध्ये बाळूमामांना नैवेद्य दाखवण्यासाठी. कारण परत एकदा आपण कृतज्ञता व्यक्त करतो ह्या निसर्गाला, देवतेला, सर्वांना, की जे काही आमच्या घरात आहे, आपल्या घरात आहे, ते असंच आयुष्यभर राहो, अशी सुख समृद्धी नांदो. आणि जे काही आम्हाला वाटा खायला भेटलेला आहे त्यातला थोडासा हिस्सा आम्ही तुलाही समर्पित करतोय, या उद्देशानं आपण देवाला नैवेद्य दाखवतो. आणि तसंच मम्मी पप्पा आमचे आपल्या मंदिरात येऊन बाळूमामांना नैवेद्य दाखवत आहेत. प्रसाद गोड मागून घ्या. सद्गुरू हा प्रसाद गोड मागून घ्या. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा. जय जय बाळूमामा. सर्व बाळूमामा भक्तांना आज संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज भोगी आहे, भोगीच्या म्हणून शुभेच्छा. आणि उद्या संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांगलं झालं. तुमच्या सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या घरात कशी तुम्ही भोगी सेलिब्रेशन करताय हे सगळं आम्हाला सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.